संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगलकामना अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, दीघनिकाय या ग्रंथातील 5 सुत्तांचा अभ्यास आतापर्यंत आपण सर्वांनी केलेला आहे। या 5ही सुत्तांमध्ये भगवान बुद्धांनी विशेषतः दुःखमुक्तीच्या मार्गाचा उपदेश केलेला आहे। एक कुलपुत्र कशा पद्धतीने आपलं शिरोमुंडन करतो, दाढी मिशीचे केस काढून अंगावरती काष्या वस्त्र परिधान करून श्रमणाचं जीवन जगतो, मग ध्यान मनन चिंतन करून ध्यान मार्गाने चिंतन मार्गाने विपश्यना मार्गाने विविध पायऱ्यांनी जाऊन कशा पद्धतीने तो दुःखमुक्तीच्या मार्गाचं फळ प्राप्त करतो, त्या संदर्भातील हा सविस्तर उपदेश या मागच्या 5ही सुत्तांमध्ये आपण बघितलेला आहे। मग ते ब्रह्मजाळ सुत्त असो, श्रामण्यफल सुत्त असो, अंबठ्ठ सुत्त असो, सोनदंड सुत्त असो, की अगदी मागच्याच धम्मदेसनेमध्ये बघितलेलं कूटदंत सुत्त असो, या सर्व सुत्तांचा सारांश जो आहे एकच आहे की बुद्धाचा श्रमणच जो आहे, बुद्धाचा श्रमणच दुःखमुक्तीच्या मार्गाचा अवलंब करून सरते शेवटी ध्यान मनन चिंतन करून अरहंत होतो, तो दुःखमुक्त होतो। ते त्याच्या जीवनातील सर्वोत्तम असं फळ आहे, ते त्याच्या जीवनातील सर्वश्रेष्ठ सुख आहे। असा एक सारांश या सर्व सुत्तांमध्ये आपण बघितलेला आहे। आजपासून आपण एका नवीन सुत्ताला सुरुवात करीत आहोत। 6व्या क्रमांकाचं सुत्त आहे, त्या सुत्ताचं नाव आहे महाली सुत्त। महाली सुत्त हे 6व्या क्रमांकाचं सुत्त आहे दीघनिकाय या ग्रंथातील। त्या सुत्ताला आपण आजपासून सुरुवात करीत आहोत। तसं तर तो सुत्त जे आहे हे सुत्त पण सविस्तर आहे, पण शॉर्टमध्ये जर समजून घेतलं तर अर्ध्या ते पाऊण तासामध्ये किंवा एका धम्मदेसनेमध्ये ते संपूर्ण सुत्त आपण समजून घेऊ शकतो। तसा आपण थोडा प्रयत्न करणार आहोत की एकाच धम्मदेसनेमध्ये हे संपूर्ण महाली सुत्त आपल्याला समजून येईल। तर या महाली सुत्ताची सुरुवात आपण करीत आहोत। हे जे महाली सुत्त आहे याचा सुद्धा भावार्थ हाच आहे, जसं मी तुम्हाला अगोदर बोललो, या सुत्ताचाही सुद्धा भावार्थ हाच आहे की या मानवी जीवनातलं सर्वश्रेष्ठ फळ कोणतं आहे, या मानवी जीवनाचं सर्वश्रेष्ठ दुःखमुक्तीचा मार्ग कोणता आहे, त्या संदर्भातील भगवान बुद्धांनी या महालीला, हा महाली एक ब्राह्मण होता, लिच्छवी वैशालीचे जे लोक होते लिच्छवी,
तिथला हा रहिवासी होता, त्याला जो उपदेश केलेला आहे त्या संदर्भातील हे सुत्त आहे. म्हणजे ध्यान करणे, समाधीचा अभ्यास करणे किंवा त्या समाधीच्या मार्गातून विविध पायऱ्यांनी जाऊन दुःखमुक्त होणे, या सर्व तत्वांवर आधारित बुद्धाचा हा उपदेश महाली सुत्तामध्ये आपण पाहणार आहोत. त्या सुत्ताची जी सुरुवात आहे वैशालीमध्ये केलेली आहे. एकदा भगवान बुद्ध त्यांच्या 500 भिक्खू संघासोबत वैशाली नगरीमध्ये महावन कुटागार शालामध्ये विहार करीत होते, मुक्कामाला होते. तेव्हा कोसल आणि मगध या दोन्हीही जनपदातील ब्राह्मणांना समजलं की वैशालीमध्ये भगवान बुद्ध त्यांच्या भिक्खू संघासोबत मुक्कामाला आहेत. आणि भगवान बुद्ध कसे आहेत? इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. असे ते सम्यक संबुद्ध आहेत. देवलोक, मारलोक, ब्रह्मलोकामध्ये ते अग्र आहेत, दुःखमुक्त आहे. तर अशा दुःखमुक्त अरहंताचं दर्शन घेणं हे कधीही हितकारक आहे, सुखदायक आहे, असा ते विचार करतात. आणि त्या मगध आणि कोसल जनपदातील सगळे ब्राह्मण मिळून भगवंतांचं दर्शन करण्यासाठी त्या वैशालीच्या महावन कुटागार शालामध्ये निघतात. आणि गेल्यानंतर त्या ब्राह्मण समुदायामध्ये, त्या ब्राह्मणांमध्ये हा महाली सुद्धा असतो. ते जे ब्राह्मण लोक असतात ना, त्या ब्राह्मण लोकांमध्ये हा महाली सुद्धा असतो. हा महाली लिच्छवी पुत्र असतो, म्हणजे वैशालीमधल्या लिच्छवींचा हा पुत्र असतो. हा सुद्धा त्याच्यामध्ये असतो. त्याला पण समजते की भगवान बुद्ध आपल्या महावन कुटागार शालामध्ये मुक्कामाला आलेले आहेत, तर चला आपण पण दर्शन घेऊया. मग हा महाली त्या ब्राह्मणांसोबत बुद्धांचं दर्शन करण्यासाठी हा सुद्धा निघाला. हे सगळेजण गेले महावन कुटागार शालामध्ये, भगवंताचं दर्शन घेतलं, सर्वांनी अभिवादन केलं आणि एका बाजूला जाऊन ते सगळेजण बसले. यापैकी हा जो महाली जो होता, हा महाली लिच्छवी भगवंतांना असं हात जोडून अभिवादन करून जो बाजूला बसला, तो भगवंतांना म्हणतो की भगवान, मला काही प्रश्न विचारायचे आहेत, तर आपली जर परवानगी असेल तर आपणास मी प्रश्न विचारू का? भगवंत म्हणाले ठीक आहे, विचार. तर हा महाली लिच्छवी भगवान बुद्धांना प्रश्न विचारतो की भगवान, काही दिवसांपूर्वी माझ्याकडे सुनखत नावाचा भिक्षू आला होता आणि तो जो सुनखत आहे तो मला असं बोलला, की मी जेव्हा ध्यानाला बसतो, कोण? तो सुनखत असा बोलला त्या महालीला की अरे महाली, मी जेव्हा कधी ध्यानाला बसतो, समाधीचा अभ्यास करतो, तेव्हा मला अत्यंत दिव्य अलौकिक असे रूप पाहायला मिळतात. काय म्हणाला तो? की जेव्हा मी कधी ध्यानाला बसतो, समाधीचा अभ्यास करतो, तेव्हा मला अत्यंत दिव्य अलौकिक अशा प्रकारचे विविध रूप पाहायला मिळतात, पण मला कधीही दिव्य शब्द ऐकायला मिळत नाही. असा कोण बोलत आहे? तो सुनखत बोलत आहे. त्या महालीला हा सगळा वृत्तांत तो महाली भगवान बुद्धाला सांगत आहे की असा तो सुनखत भिक्षू बोलला की मी जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा मला दिव्य रूप दिसते. मग का दिव्य रूप? मला दिव्य रूप दिसतात, अलौकिक रूप दिसतात, पण मला दिव्य शब्द ऐकायला येत नाही. तर भगवान, त्याला दिव्य रूप दिसलं पण दिव्य अलौकिक शब्द त्याला ऐकायला नाही आले, तर दिव्य शब्द असतात की नाही? दिव्य शब्द असतात की नाही हे मला सांगा. भगवान बुद्ध म्हणतात की दिव्य शब्द असतात. अरे महाली, दिव्य शब्द असतात पण ते प्रत्येकाला ऐकायला मिळत नाही. दिव्य रूप पण असतात पण ते प्रत्येकाला दिसतही नाही. काही जणांना दिसते, ऐकायला येते, आणि काही जणांना दिसतही नाही, ऐकायला येत नाही. ते कसं काय भगवान? स्पष्ट करून सांगा. तर भगवान बुद्ध त्याला उपदेश देतात, सांगतात की समजा
एखादा भिक्षू आहे आणि तो भिक्षू असा म्हणतो की आता मी ध्यानाचा अभ्यास करणार आहे, आणि ध्यानामध्ये मला दिव्य रूप बघायचं आहे, ध्यानामध्ये मला दिव्य रूप बघायचं आहे, आणि असं डोक्यात ठेवतो, मला दिव्य रूप बघायचे आहे असं डोक्यात ठेवून तो ध्यानाला बसतो ना, त्याला दिव्य रूपच दिसतात, दुसरं काही दिसत नाही. म्हणजे ध्यान हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे हे विसरून जातो. आपल्याला सुरतापन्न व्हायचं आहे, सकृदागामी व्हायचं आहे, अनागामी व्हायचं आहे, अरहंत ते नाही, ते विसरून जातो. मला दिव्य रूप बघायचे आहेत असं डोक्यात ठेवतो, ध्यानाला बसतो, त्यालाच दिव्य रूप दिसतात, पण त्याला दिव्य शब्द ऐकायला येत नाही. समजा आणखीन एक भिक्षू आहे, तो असा म्हणतो की मला दिव्य शब्द ऐकायचे आहेत, तर असं डोक्यात ठेवून जेव्हा जो ध्यानाला बसतो त्याला दिव्य शब्दच ऐकायला येतात, दुसरं काहीच दिसत नाही. कारण त्याला काय, डोक्यामध्ये काय आहे, दिव्य शब्द ऐकायचे, त्याला दिव्य रूप दिसणार नाही, त्याला दिव्य शब्द दिसतील, दिव्य शब्द त्याला ऐकायला येते. समजा आणखीन काही एखादा भिक्षू आहे, तो असा म्हणतो की मला दिव्य रूप पण बघायचं आहे आणि मला दिव्य शब्द पण ऐकायचे आहेत, मला दिव्य रूप बघायचं आहे, दिव्य शब्द ऐकायचे आहेत, मला दिव्य रूप बघायचं आहे, मला दिव्य शब्द ऐकायचे आहेत, असं विचार करून करून जेव्हा तो ध्यानाला बसतो ना, तेव्हा त्याला दिव्य रूपच दिसतात, दुसरं दिसत नाही. त्याला दिव्य शब्दच ऐकायला येतात, दुसरं काय ऐकायला येत नाही. अरे महाली, तो जो सुनखत होता ना, त्या सुनखताने असाच विचार केला की मला दिव्य रूप बघायचा आहे, असा विचार करूनच तो बसला ध्यानाला, दुसरा काहीच विचार केला नाही, आणि त्याच्यामुळे त्याला दिव्य रूपच दिसलं, त्याला दिव्य शब्द काही ऐकायला मिळालेच नाही. असतात ना असे कधी कधी. कारण ध्यानाला बसणारे किंवा जे लोक जातात ना विपश्यनेला, तुम्ही कधी कधी गेले असाल तुम्ही पण विपश्यना सेंटरला 10 दिवसांचं शिबिर करायला. आता तुम्ही जेव्हा जाता ते तुम्हीच विचार करा की तुम्ही दुःखमुक्त व्हायचं आहे मला, यासाठी जाता का? म्हणजे सांगू नका, तुम्ही चिंतन करा फक्त, मला मनाला स्वच्छ निर्मळ शुद्ध करायचं आहे असा विचार करून तुम्ही जाता का? तुम्ही जात असाल, तुम्ही चांगले आहात, तुम्हाला धम्म माहीत आहे, तर सगळेच जण याच विचारात जातात का? नाही. एक जण तर मला म्हणजे एक उपासक भेटले, त्याची पत्नी पण आली, बंतेजी म्हणे एवढा दारू पितो म्हणे हा, ते दारू छुडाव, तिथे दवाई दिली की दारू छुडाव असं असतं, तिकडे घेऊन गेली तरी दारू सुटली नाही म्हणे, शिबिरात गेला तरी दारू सुटली नाही म्हणे, तर काहीतरी उपाय सांगा. म्हटलं आता काय उपाय सांगावं, याला शिबिराला पाठवा, 24 तास ड्रंकर राहायचा, 24 तास पिऊन राहायचा. म्हटलं शिबिराला गेला काहीतरी सुधारेल. खरंच गेला, 10 दिवस जाऊन आला, आणि आल्यानंतर मला काय म्हणे, अरे भंतेजी म्हणे मी ज्या ध्यानाला बसलो ना म्हणे, मला दारूच्याच बाटला दिसायच्या म्हणे. सांगा डोक्यात काय होतं, मला दारूच्याच बाटल्या दिसायच्या म्हणे. ते सांगत होते म्हणे की श्वासावर लक्ष ठेवा, श्वासावर दारू दिसायची म्हणे. मला सांगा डोक्यात काय होतं, दारू दिसत होती मला, दुसरं काही दिसत नव्हतं म्हणे. ते जेवायला बसलो, ग्लास उचलला पाणी प्यायला, मला त्याच्यात पण दारू दिसायची म्हणे. सांगा म्हणजे डोक्यामध्ये जे असेल ना तेच दिसते आपल्याला. एक ताई तर आमच्या ध्यानाला गेल्या आणि ध्यानाला जाऊन आल्या, आम्हाला भेटल्या, वंदन केलं, दान दिलं. भंतेजी म्हणे मी 10 दिवसाच्या शिबिराला जाऊन आले. म्हटलं चांगलं केलं ताई, मला बुद्ध दिसले म्हणे. मला बुद्ध दिसले कसे काय? हो म्हणे मी ध्यानाला बसले होते म्हणे, असे बुद्ध मी माझ्या बाजूलाच बसले म्हणे. अरे बापरे, म्हटलं ही कमालच झाली. अच्छा, बाजूला बसले म्हणे, माझ्या बाजूलाच बसले म्हणे. मी त्यांना असं बघितलं म्हणे, असं हात जोडले म्हणे, मी बुद्धाला माझ्या डोक्याला हात ठेवला म्हणे, आशीर्वाद दिला म्हणे, हे निघून गेले म्हणे. अरे म्हटलं तुम्हाला बुद्धाचा आशीर्वाद मिळाला. असे होते कधी कधी. एक जण तर म्हणे मला माझ्या आत्म्याचं दर्शन झालं म्हणे, ध्यान करताना बसलो म्हणे ध्यानाला, माझा आत्मा साक्षात माझ्या बाजूला बसला म्हणे. म्हटलं कसा होता? जसं तुम्ही 5.5 फुटाचे आहेत तेवढ्याच 5.5 फुटाचा आत्मा होता का? हो म्हणे तसाच होता म्हणे. तुम्ही पॅन्ट शर्ट घातलेलं होतं, आत्म्याने पण पॅन्ट शर्ट घातलेला होता का? हो म्हणे तसंच होतं म्हणे. सेम म्हणे माझ्यासारखाच होता म्हणे, बरोबर म्हणे. मला आत्म्याचं दर्शन झालं म्हणे. अरे वा म्हणे, विपश्यना किती चांगली आहे, अरे ध्यान किती चांगलं आहे म्हणे. मला आत्म्याचं, अरे म्हणलं हे गडबड झाली सगळी.
ते श्रोतापन्न राहिलं बाजूला, ते मन शुद्धी राहिलं बाजूला, सगळं राहिलं बाजूला. म्हणजे मला हे सांगायचं आहे की जे लोक ध्यानाला जातात ना, सगळेचे सगळे एकाच उद्देशानं जात नाही. काही लोक बायकोला कंटाळून 10 दिवस, तर मग ध्यानाला बायकोच दिसते. मग असं कधी कधी होते ना. ध्यानाला जाणाऱ्यांचे प्रकार आहेत. भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे, ध्यानाला बसताना तुम्ही कोणता विचार करून बसता, म्हणजे कोणत्या उद्देशानं बसता, तेच तुमच्या ध्यानामध्ये दिसते. बघा, तो जो सुनखत होता, तो सुनखत असा विचार करून ध्यानाला बसायचा की मला दिव्य रूप बघायचं आहे, मला दिव्य रूप बघायचं आहे, मला दिव्य रूप बघायचं आहे. तर जेव्हा तो ध्यानाला बसला की त्याला दिव्य रूपच दिसायचे, दिव्य शब्द ऐकायला येत नव्हते. त्याला फक्त दिव्य रूपच दिसायचं, दिव्य शब्द ऐकायला मिळत नव्हते. तर असं ज्या बुद्ध त्या महालीला सांगतात, तर तो महाली भगवान बुद्धांना प्रतिप्रश्न विचारतो की भगवान, मग तुमच्याकडे जे जे कोणी भिक्षू येतात ते सगळेच भिक्षू असं दिव्य रूप बघण्यासाठी भिक्षू बनतात का? तुमच्याकडे जे जे भिक्षू येतात ते सगळेच भिक्षू असं दिव्य शब्द ऐकण्यासाठी ध्यान करतात का भगवान? तर भगवान बुद्ध म्हणतात, अरे महाली, माझ्याकडे जे कोणी भिक्षू येतात ते सगळेच भिक्षू म्हणजे ते सगळेच भिक्षू दिव्य रूप पाहण्यासाठी किंवा दिव्य शब्द ऐकण्यासाठी येत नाहीत. मुळात ब्रह्मचर्याचं पालन करणारे जे श्रमण आहेत, या ध्यानाच्या मार्गाचा तो उद्देश नाही आहे. जे ध्यान मार्ग जो आहे, समाधी मार्ग जो आहे, त्या समाधी मार्गाचा दिव्य श्रोत, दिव्य चक्षु पाहणे, दिव्य रूप पाहणे हा उद्देश नाही आहे. दिव्य शब्द ऐकणे हा उद्देश नाही आहे. ध्यान मार्ग हा माणसाला दुःखमुक्तीचा मार्ग आहे, प्रॅक्टिकल मार्ग आहे. समाधी मार्ग हा त्या व्यक्तीचा प्रॅक्टिकल दुःखमुक्तीचा मार्ग आहे. तर माझ्याकडे जेव्हा कोणी एखादा भिक्षू येतो, तो भिक्षू दिव्य श्रोत, मला दिव्य काहीतरी बघायचं आहे, दिव्य ऐकायचं आहे, असा बिलकुलही विचार न करता मला फक्त दुःखमुक्त व्हायचं आहे एवढाच तो विचार करतो आणि ध्यानाला बसतो. कोणता विचार डोक्यामध्ये? आता मला फक्त दुःखमुक्त व्हायचं आहे, मला माझ्या मनातील सर्व जे विकार आहेत ते सर्व विकार नष्ट करायचे आहेत, मला दुसरं काहीच नको, मला फक्त दुःखमुक्त व्हायचं आहे, असा विचार करून, संकल्प करून तो ध्यानाला बसतो. तर अरे महाली, एक भिक्षू जेव्हा असा विचार करून ध्यानाला बसतो, तेव्हा ध्यान मनन चिंतन करता करता करता, ध्यान मनन चिंतन करता करता दुःखमुक्तीच्या मार्गातील पहिली पायरी पार करतो. त्याला म्हटलेलं आहे श्रोतापन्न. म्हणजे ध्यान कशाला म्हणतात, ध्यानाचा उद्देश काय हे तुम्हाला समजलं पाहिजे. नाहीतर मग अज्ञानपणामध्ये, अर्धवट ध्यानामध्ये जर तुम्ही ध्यानाला बसले ना, ध्यानाला, तर त्याचा काही लाभ होणार नाही. रॉंग नंबर येतील, राईट काही मिळणार नाही. त्याचा उद्देश काय आहे? दुःखमुक्तीचा उद्देश आहे. तर तो भिक्षू ध्यान मनन चिंतन करत 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 तो आपल्या जीवनामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गात ज्या 4 पायऱ्या आहेत त्यापैकी पहिल्या पायरीला जाऊन पोहोचतो. त्याला म्हणतात श्रोतापन्न. तो पुन्हा विचारतो, भगवान, हे श्रोतापन्न काय आहे? श्रोतापन्न याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं आहे की हे दुःखमुक्त म्हणजे दुःखमुक्ती म्हणजे काय नेमकं? हे दुःखमुक्ती हा जो शब्द आपण ऐकतो नेहमी, हे नेमकं काय आहे? आता काही लोक दुःखमुक्ती म्हणजे म्हणतात मेल्यानंतर स्वर्ग प्राप्त होणे, ही दुःखमुक्ती आहे की नाही? ते नाही आहे. दुःखमुक्ती म्हणजे काय, ती बुद्धिझम मध्ये सांगितलेली आहे. तर ध्यान म्हणून चिंतन करता करता तो व्यक्ती, तो श्रमण, तो भिक्षू, तो श्रमण दुःखमुक्तीच्या मार्गातील पहिल्या पायरीवरती पोहोचतो. त्याला म्हणतात श्रोतापन्न. काय म्हणतात? श्रोतापन्न. श्रोतापन्न म्हणजे काय? श्रोतापन्न म्हणजे श्रोत म्हणजे प्रवाह आणि पन्न म्हणजे प्रतिष्ठित होणे. या स्थानावर प्रतिष्ठित व्हा असं म्हणतो आपण, स्थानापन्न व्हा. अगदी हा शब्द तुम्हाला समजून येईल. श्रोतापन्न होणे म्हणजे काय? तो दुःख मुक्तीच्या श्रोतमध्ये पन्न झाला, म्हणजे प्रतिष्ठित झाला. पहिली पायरी त्याने पार केली. तर अरे महाली, तो भिक्षू आपल्या चित्तातील, आपल्या या मनातील चित्तातील 3 विकार नष्ट करतो. किती? 3 विकार नष्ट करतो. पहिला विकार आहे सक्काय दिठ्ठी. पहिला विकार सक्काय दिठ्ठी. दुसरा विकार विचिकिच्छा. तिसरा विकार
शील बत्त परामर्श असे 3 विकार आपल्या चित्तातील, म्हणजे हे विकार आहेत, हे अडथळे आहेत जे तुम्हाला दुःखमुक्त होऊ देत नाहीत. या 3 अडथळ्यांना तो तोडतो, या 3 विकारांना तोडतो. पहिला आहे सक्काय दिठ्ठी. सक्काय दिठ्ठी म्हणजे काय? सकाय, काय म्हणजे शरीर, सकाय म्हणजे सुंदर, दिठ्ठी म्हणजे दृष्टी. तो म्हणजे बघा आपली दृष्टी कशी आहे? आपली दृष्टी माझं शरीर चांगलं आहे, सकाय आहे, माझं शरीर चांगलं आहे, माझं शरीर चांगलं आहे. आता खरंच विचार करा बरं, आपलं शरीर चांगलं आहे का? नाही, चांगलं आहे. जे लोक पोस्टमॉर्टम करतात ना, त्यांना कधीतरी विचारा हे शरीर चांगलं आहे का? नाही. या शरीरामध्ये पूर्ण घाण भरलेली आहे. या शरीरामध्ये माझं माझं ज्याला म्हणतो ना, असं काहीच नाही आहे, घाण भरलेली आहे. जेव्हा भगवान बुद्धाने असं चिंतन केलं की मी जेव्हा डोक्यापासून पायापर्यंत या शरीराची यात्रा केली, तर याच्यामध्ये सगळी घाणच घाण आहे, सगळी घाणच घाण आहे. तर जरी लोक या शरीराच्या मोहामध्ये फसलेले आहेत, तर हे सर्वात मोठं दुःखमुक्तीचं बंधन आहे, दुःखमुक्त होऊ देत नाही. तर जेव्हा तो एक भिक्षू ध्यान मनन चिंतन करतो, तर आपल्या चित्तातील पहिला विकार नष्ट करतो. त्याला म्हटलेलं आहे सक्काय दिठ्ठी, म्हणजे शरीराबद्दलचं अज्ञान, शरीराबद्दलचं अज्ञान आहे ते अज्ञान दूर करतो. समजलं? पहिला विकार कोणता आहे? सक्काय दिठ्ठी, म्हणजे या शरीराबद्दलचं अज्ञान तो दूर करतो. कोणतं कोणतं अज्ञान आहे? हे शरीर अनित्य आहे, म्हणजे हे शरीर नित्य नाही आहे, अनित्य आहे, हे संपत चाललेलं आहे. हे शरीर हळूहळू म्हातारं होत चाललेलं आहे, आजारपणाकडे चाललेलं आहे, एक दिवस मरणार आहे. अरे याच्यामध्ये नित्य, ज्याला मी साठवून ठेवू असं काहीच नाही आहे. तुम्ही केसानं प्रेम करता, केस तुटल्यानंतर त्याला तुम्ही साठवून ठेवता का तिजोरीमध्ये? नाही, फेका म्हणतात त्याला, फेका. याच्यामध्ये सगळी घाणच घाण आहे. पण लोक याच्यामध्ये फसलेले आहेत. शरीर हे अनित्य आहे, शरीर हे अनात्मा आहे, याच्या आत्मा नावाची कोणती वस्तू नाही, म्हणून हे शरीराबद्दलचं अज्ञान आहे, म्हणून दुःख आहे. बघा, पहिला विकार सक्काय दिठ्ठी, तो विकार तोडतो. दुसरा विचिकिच्छा, दुसरा विकार तोडतो. विचिकिच्छा म्हणजे काय? वी म्हणजे विचित्र प्रकारची, आणि किच्छा म्हणजे शंका. विचित्र प्रकारची शंका उपस्थित होते. कशाबद्दल? बुद्ध, धम्म आणि संघ. बुद्ध, धम्म आणि संघ याबद्दल तो शंका घेतो. बुद्धाबद्दल शंका घेतात लोक, बुद्धानं उपदेशिलेल्या धम्माबद्दल शंका घेतात, बुद्धानं उपदेशिलेल्या स्थापन केलेल्या संघाबद्दल शंका घेतात. तर जे लोक बुद्ध, धम्म, संघ या 3 रत्नांवरती नेहमी शंका घेतात, ते लोक कधी दुःखमुक्त होऊ शकत नाही. हा विकार मोठा विकार आहे, त्याला म्हटलेलं आहे विचिकिच्छा. तर एक भिक्षू, भगवान बुद्ध म्हणतात, अरे महाली, एक भिक्षू, एक श्रमण ध्यान मनन चिंतन करता करता आपल्या चित्तातील हा दुसरा विकार कोणता? विचिकिच्छा नष्ट करतो. तो त्याला पक्क विश्वास होते, बुद्ध हेच माझे दुःख मुक्तीचे मार्गदाता आहे, बुद्धाने उपदेशिलेला धम्म हाच माझा दुःखमुक्तीचा मार्ग आहे, आणि बुद्धाने स्थापन केलेला संघ हाच माझा कल्याण मित्र आहे. त्याची पक्की खात्री होते, विश्वास होते. आपण जे म्हणतो ना, नथी मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं, एतेन सच्च वज्जेन हो तुम्हे जय मंगलम. बांधवांनो, हे जे 3 स्टांजा आहेत ना, हे जे 3 ओळी आहेत, हे फक्त म्हणण्यासाठी नाही आहे. हे 3 सरनत्य म्हणतो आपण याला, हे फक्त बोलण्यासाठी नाही आहे. कार्यक्रमात समारोप करता म्हणून समारोपीय धम्मफलं गाथा म्हणायची आहे, एवढ्यासाठी नाही आहे. याच्यामध्ये दुःखमुक्तीचा अर्थ लपलेला आहे. कोणता? नथी मे शरणं अय्यं, बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणं वरं, म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ याच्या व्यतिरिक्त माझं दुसरं कोणतंही शरणस्थान नाही आहे. एतेन सच्चव, हे सत्यवचन आहे, हे सत्यवचन आहे. आणि येतेन सत्यवचेन हो तुम्हे जय मंगलम, या सत्यवचनाने माझं जय मंगल कल्याण हो, असा विश्वास बसतो. बघा, पण जे लोक बुद्ध धम्म संघावरती शंका घेतात, तो विकार आहे, त्याला म्हटलं विचिकिच्छा. तर शंका घेणं म्हणजे तुम्ही कधीच दुःखमुक्त होऊ शकत नाही. तर एक भिक्षू, एक श्रमण ध्यान मनन चिंतन करता करता पहिला विकार नष्ट करतो, सक्काय दिठ्ठी. दुसरा विकार नष्ट करतो, विचिकिच्छा. तिसरा विकार नष्ट करतो, त्याला म्हटलेलं आहे शीलबत्त परामर्श. शीलबत्त परामर्श याचा अर्थ होतो की कर्मकांड करून
मी दुःखमुक्त होईल याच्यावरती विश्वास ठेव. काही काही लोक बघा इकडे पाप कर्म करतात, अकुशल कर्म करतात आणि मग गंगा नदी में जातात. बनारस को जाना है बोलते, क्यों? क्योंकि बनारस में जाके गंगा नदी में एक बार डुबकी लगा दी तो मेरे सारे पाप धुल जाएंगे. मेरे सारे पाप धुल जाएंगे. अशा करता करता तेरी गंगा पुरी मैली हो गई है. काय करणार? ते डोक्यामध्ये आहे ना, काय शीलबद्ध परामर्श. एखाद्या ठिकाणी मी नारळ फोडला, झालो मी दुःखमुक्त, माझे पाप नष्ट होतील. जत्रा यात्रा केली, माझे पाप नष्ट होतील. देवादेवीच्या नावानं उपास तापास केले, माझे पाप नष्ट होतील, वगैरे वगैरे. म्हणजे कर्मकांडाच्या मार्गाने गेलो तर मी दुःखमुक्त होईल, मी दुःखमुक्त होईल कर्मकांडाने, अशी जी खात्री आहे, हा जो त्यांची अशी जी असं त्यांचा जो विचार आहे, याला म्हटलेला आहे शीलबद्ध परामर्श. तर बघा आपल्या आजूबाजूला सगळे असेच लोक आहेत या शीलबद्ध परामर्शामध्ये फसलेले. अरे खरी दुःखमुक्ती माहीत नाही, काय दुःखच माहीत नाही आहे तर दुःखाचे कारण कसे माहीत होतील? त्या कारणांचा निरोध कसा करावा हे कसं माहीत होईल? कारण ते शीलबद्ध परामर्शामध्ये फसलेले आहेत ना. अंधश्रद्धा, अंधभक्ती, अंधविश्वास, मिथ्यादृष्टी याच्यामध्ये ते फसलेले आहेत. कारण ते ईश्वरवादी आहेत आणि त्यामुळे त्यांना कधी दुःखमुक्तीचा मार्ग मिळत नाही. असे लोक आजही आहेत, बुद्ध काळाचे होते. तर जेव्हा महाली त्यांना विचारतो तर बुद्ध त्याला उत्तर देतात की माझा श्रमण जेव्हा ध्यान मनन चिंतन करता 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 तेव्हा तो या 3 विकारांना नष्ट करतो. कोणते कोणते? सक्काय दिट्ठी, विचिकिच्छा, शीलबद्ध परामर्श. जेव्हा तो या 3 विकारांना नष्ट करतो, त्याच्या चित्तातील हे 3ही विकार नष्ट होतात, तेव्हा त्याला श्रोतापन्न असं म्हटलेलं आहे. श्रोतापन्न म्हणजे काय? जसं तुम्हाला आता बोललो मी, स्रोत म्हणजे प्रवाह, पन्न म्हणजे प्रतिष्ठित झाला. तो आता दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये प्रतिष्ठित झालेला आहे. अशा प्रकारे अरे महाली, तो भिक्षू जो श्रोतापन्न झालेला आहे तो पुन्हा ध्यान मनन चिंतन करता 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 पुन्हा दुःखमुक्तीच्या मार्गातील दुसऱ्या पायरीवर जाऊन पोहोचतो. त्याला म्हटलेलं आहे सकृदागामी. दुसरी पायरी त्याला म्हटलेलं आहे सकृदागामी. सकृदागामी अवस्थेत गेल्यानंतर तो श्रमण आपल्या चित्तातील पुन्हा 2 विकार नष्ट करतो. तर ही पहिला जो विकार आहे त्याला म्हटलेला आहे कामराग. चौथा विकार कामराग आणि 5वा विकार आहे त्याला म्हटलेला आहे पटीघ. हे 2 विकार नष्ट करतो. कामराग चौथा विकार आहे. कामराग म्हणजे काय? कामराग म्हणजे या 5 इंद्रियांबद्दलची आसक्ती. काही काही लोकांना डोळे आवडतात, काही काही लोकांना कानाचे शब्द, नाकाचा गंध, जिभेची चव, शरीराचा स्पर्श, हे जे 5 इंद्रिय आहेत, या 5 इंद्रियांचे जे जे विषय आहेत त्या विषयांमध्ये रममानाचे बघा लोक डुबून गेलेले आहेत. त्या 5 इंद्रियाच्या सुखामध्ये असे डुबून गेलेले आहेत. त्यांना तेच सुख वाटते बघा. त्याला म्हणतात कामराग. कामराग हा विकार एवढा म्हणजे एवढा भयानक विकार आहे. भगवान बुद्धाने एका ठिकाणी सांगितलेला आहे, त्याला कामछंद म्हटलेला आहे. या शरीराबद्दलचा जो काही विकार आहे, आसक्ती आहे, बुद्ध असे म्हणतात की एक श्रमण अनागामी अवस्थेपर्यंत जरी पोहोचला ना तरी पण हा कामछंद विकार जात नाही. कुठं ना कुठं असं थोड्या प्रमाणामध्ये राहतो बघा. एवढा हा विकार एवढा घट्ट आहे बघा जीवनामध्ये. तर भगवान बुद्ध म्हणतात तो श्रमण ध्यान मनन चिंतन करता करता त्याच्या चित्तातील चौथा विकार म्हणजे कोणता? कामराग, या 5 इंद्रियांबद्दलची आसक्ती ह्या विकाराला तोडतो. त्यासोबत सोबत पटीक 5वा विकार आहे, तो 5वा विकार तोडतो. पटीक याचा अर्थ होतो द्वेष. द्वेषबुद्धी, द्वेषबुद्धी किंवा कोणाबद्दल दुर्भावना उत्पन्न करणे, त्याला म्हटलेलं आहे पटीक. तर अशा प्रकारे पटीक म्हणजे द्वेष हा विकार सुद्धा तो नष्ट करतो. अशा पद्धतीने अरे महाली, माझा श्रमण ध्यान मनन चिंतन समाधीच्या मार्गाने जाऊन तो सुद्धा सकृदागामी अवस्थेला प्राप्त करतो. सकृदागामी याचा अर्थ होतो एकदा जन्म घेणे. हे जे सुरुवातीचे जे 5 विकार आहेत, या 5 विकारांना ओरंभपतिक विकार म्हणतात. सुरुवातीचे जे विकार तुम्हाला संसारामध्ये पुन्हा जन्मास घालतात,
पुन्हा पुन्हा जन्मास घालतात. हे विकार कोणते कोणते? सकाय दिठ्ठी, विचिकिच्छा, शीलबद्ध परामर्श, कामराग आणि पटीक, हे 5 सुरुवातीचे विकार असे आहेत. हे विकार घेऊन जर आपण मेलो ना, पुन्हा जन्मास येतो ह्या संसारामध्ये. कारण आसक्ती घेऊन मरतो ना व्यक्ती, आसक्ती घेऊन मरतो, पुन्हा जन्मास येतो. तर एक श्रमण या 5ही विकारांना नष्ट करतो बघा. म्हणजे सुरुवातीचे 3 विकार नष्ट झाले, श्रोतापन्न झाला. नंतरचे 2 विकार नष्ट झाले, सकृदागामी झाला. सकृदागामी झाला, अरे महाली, जेव्हा माझा एक भिक्षू सकृदागामी होतो म्हणजे त्याने या संसारातील जे काही मोहबंधन आहे ते बंधन खिळखिळे केलेले आहेत, कमजोर केलेले आहे. आता जर का सकृदागामी चित्त अवस्थेमध्ये तो मृत्यूला प्राप्त झाला तर जास्तीत जास्त तो एक जन्म घेईल, त्या जन्मामध्ये पुन्हा मग दुःखमुक्त होऊन जाईल. अरे महाली, अशा प्रकारे माझा एक श्रमण पुन्हा ध्यान मनन चिंतन करता 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 तो दुःखमुक्तीच्या 3ऱ्या पायरीवरती पोहोचतो. त्याला म्हटलेलं आहे अनागामी. अनागामी म्हणजे काय? या शब्दांमध्ये बघा अर्थ असतो. हे जे शब्द आहेत ना, या शब्दांमध्ये या शब्दाचा अर्थ दडलेला आहे. अन म्हणजे नाही, गामी म्हणजे येणे. येत नाही तो आता, अनागामी, आता येणार नाही. कुठे नाही येणार? या संसारामध्ये. अनागामी झाला तो आता मृत्यूला जरी प्राप्त झाला, अनागामी एखादा चित्त अवस्था असलेला भिक्षू, तो अनागामी अवस्थेत जर मृत्यूला प्राप्त झाला तर अनागामी, पुन्हा अनागामी म्हणजे पुन्हा तो या संसारामध्ये येणार नाही. तो जिथे कुठे देवता लोकात उत्पन्न होईल तिथेच तो दुःखमुक्त होईल, पण पुन्हा या संसारामध्ये जन्म घेणार नाही. तर बुद्ध त्याला समजून सांगतात की एक श्रमण जेव्हा अनागामी अवस्थेपर्यंत पोहोचतो तर तो काय करतो? हे जे 5 विकार आहेत, सुरुवातीचे 5 विकार, या 5 विकारांकडे पाहतो. या 5 विकारांकडे पाहतो. सकाय दिठ्ठी, विचिकिच्छा, शीलबद्ध परामर्श, कामराग आणि पटीग, हे 5 विकार पाहतो. आणि तो काय करतो? तो पाहतो की हे 5 विकार अजून थोडं थोडं कुठे कुठे आहे. म्हणजे हे फक्त खिळखिळे झालेले आहेत, हे विकार परिपूर्ण नष्ट झालेले नाहीये. जसं बघा, एखादं झाड असते, त्या झाडाला जर आपल्याला नष्ट करायचं आहे तर आपण काय करतो? त्याला जर खोडापासून जर त्याला आपण कापलं आणि वरून जर मातीने त्याला झाकझूक केलं तर ते झाड परिपूर्णपणे नष्ट होते का? नाही होत. त्याची जी मुळं असतात ते अजूनही जमिनीमध्ये खोलवर गेलेली असतात. जोपर्यंत त्या मुळांसकट आपण ते झाड असं उपटून फेकत नाही, ते मुळं जोपर्यंत नष्ट होत नाहीत तोपर्यंत ते झाड नष्ट होत नाही. एक अनागामी जो असतो भिक्षू, तो अनागामी श्रमण या 5ही विकारांना परिपूर्णपणे नष्ट करून टाकतो, परिपूर्णपणे. म्हणजे एवढा लवलेश सुद्धा त्याच्या चित्तामध्ये नसतो. सकाय दिठ्ठी, विचिकिच्छा, शीलबद्ध परामर्श, कामराग आणि पटीक, या 5ही विकारांना परिपूर्ण असा नष्ट करतो की त्याच्या चित्तामध्ये एवढाही लवलेश या विकाराचा नसतो. तेव्हा तो अनागामी अवस्थेला प्राप्त होतो बघा. म्हणजे आता पुन्हा तो या संसारामध्ये जन्मास येणार नाही. मृत्यूला प्राप्त झाला पण पुन्हा संसारात जन्म घेणार नाही. त्याच्या त्या पुण्यकर्मामुळं तो देवता लोकांमध्ये जन्म घेईल आणि तिथेच तो दुःखमुक्त होईल. अशा प्रकारे महाली माझा तो श्रमण अनागामी अवस्थेला प्राप्त करतो आणि मग तो पुन्हा ध्यान मनन चिंतन करता 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 ध्यान मनन चिंतन करता करता दुःखमुक्तीच्या मार्गातील 4थी जी पायरी आहे, शेवटची पायरी आहे, त्याला म्हटलेलं आहे अरहंत. अरहंत, अरहंत याचा अर्थ होतो अर म्हणजे शत्रू, हंत म्हणजे नष्ट करणे. आता जे काही बाकीचे जे शत्रू आहेत चित्तातले की जे तुम्हाला दुःखमुक्त होऊ देत नाही त्यांना पण नष्ट करतो. तर नंतरचे 5 विकार कोणते कोणते आहेत? रूपराग 6व्या क्रमांकाचा, 7वा अरूप राग, 8व्या क्रमांकाचा मान, 9व्या क्रमांकाचा उद्धच्च आणि 10व्या क्रमांकाचा आहे अविद्या. हे 5 विकार तो नष्ट करतो, परिपूर्ण नष्ट करतो आणि अरहंत अवस्था तो प्राप्त करतो. बुद्ध त्याला समजून सांगतात की हे काय आहे, कोणते विकार आहे. या विकारांना ओपपातिक भवबंधन असं म्हटलेलं आहे. ओपपातिक याचा अर्थ होतो की म्हणजे तो कोणत्या आईच्या गर्भात जन्मास येत नाही. हे थोडंसं डीप आहे. आईच्या गर्भातून जन्मास येणार नाही, तो इथे कुठेतरी देवता लोकांमध्ये उत्पन्न होणार आहे.
म्हणून त्याला औपपातिक म्हटलेलं आहे. हे 5 विकार नष्ट करतो. त्याच्यापैकी पहिला आहे रूपराग. रूपराग म्हणजे जे जे डोळ्यानं दिसते ना रूप, जे जे डोळ्यानं दिसते त्या रूपाबद्दलचा राग. आता राग म्हणजे आपण जे राग करतो ना तो राग नाही बरं. राग याचा अर्थ होतो आसक्ती. आपण जो मराठीत अर्थ म्हणतो ना राग, रागात राग आला म्हणतो, मग तो राग नाही. राग याचा अर्थ होतो आसक्ती. तर रूपाबद्दलची आसक्ती, जे जे डोळ्याने दिसते त्या सर्व रूपाबद्दलची आसक्ती तो विकार नष्ट करतो. बघा, अरूप राग, जे जे डोळ्याने दिसत नाही पण ज्याचं अस्तित्व आहे त्याच्याबद्दलची पण आसक्ती, तो अरूप राग तो नष्ट करतो. मान, मान म्हणजे अहंकार. मी म्हणजे मी जो आहे, मी याला अहंकार म्हटलेला आहे, हा मान हा विकार नष्ट करतो. त्यानंतर उद्धच्च म्हणजे मनाची उद्विग्नता, मनाची चंचलता. कारण मन हे चंचल आहे, मन हे उद्विग्न आहे, मन हे चंचल आहे. बघा, तर या चंचल मनाला, या उद्विग्न मनाचे हा स्वभाव जो आहे त्याला जिंकतो. उद्धच्च हा विकार नष्ट करतो. 10वा विकार आहे अविद्या. अविद्या म्हणजे काय? अज्ञान. कशाबद्दलचं अज्ञान? 4 आर्य सत्यांबद्दलचं अज्ञान. कारण लोकाला माहित नाही ना, लोकाला दुःख माहित नाही, दुःखाचे कारण माहित नाही, दुःखमुक्तीचा दुःख निरोध होऊ शकतो हे माहित नाही, दुःख निरोध गामिनी पटिपदा हेही माहिती नाही आहे. लोक फक्त शीलबद्ध परामर्शामध्ये फसलेले आहे. हे तर विकार खूप दूरची गोष्ट राहिलेली आहे. तो श्रमण ते सुद्धा नष्ट करतो. म्हणजे 4 आर्य सत्यांना जाणतो, 4 आर्य सत्यांची तो अनुभूती घेतो आणि अविद्या हे विकार सुद्धा तो परिपूर्णपणे नष्ट करतो. अशा प्रकारे अरे महाली माझा श्रमण पुन्हा अनागामी अवस्थेला पोहोचलेला ध्यान मनन चिंतन करून करून हे बाकीचे उर्वरित जे काही 5 विकार आहेत हे 5 विकार परिपूर्णपणे नष्ट करतो, अरहंत होतो. आणि अरे महाली माझा श्रमण किंवा मी जो सांगितलेला ध्यान मार्ग आहे हा ध्यान मार्ग या अरहंत अवस्था प्राप्त करण्यासाठी आहे. दिव्य चक्षु, दिव्य शब्द ऐकण्यासाठी नाही आहे. तर जो अगोदर बोलत होता त्याप्रमाणे दिव्य रूप बघण्यासाठी नाही आहे. जसा जो अगोदर सांगत होता दिव्य रूप बघणे, दिव्य शब्द ऐकण्यासाठी जर तुम्ही विचार करून जर बसले ध्यानाला तर तुम्हाला तेच दिसेल. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं ना, त्या व्यक्तीचं, दारू पिणारा व्यक्ती मला दारू सोडायची आहे म्हणून ध्यानाला गेला, ध्यान करून आला आणि मला बोलला ध्यानाला बसलो म्हणे मला दारू दिसायची म्हणे. असं होते बरं डोक्यात. तर आपल्याला समजलं पाहिजे की ध्यान मार्ग, समाधी मार्ग कशासाठी आहे? अरहंत फळ प्राप्त करण्यासाठी आहे. तर डोक्यामध्ये अगोदर हेच ठेवायचं की ध्यान मार्ग, समाधी मार्ग हा केवळ आपल्याला दुःखमुक्त होण्यासाठी मार्गाचा आहे, अरहंत फळ प्राप्त करण्यासाठी आहे. अशा पद्धतीने अरे महाली माझा श्रमण अशा प्रकारे श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि अरहंत फळ या समाधी मार्गाने प्राप्त करतो. ते दिव्य शब्द, ते दिव्य रूप पाहण्यासाठी, ते दिव्य शब्द ऐकण्यासाठी माझा समाधी मार्ग नाही आहे. तर बघा, अशा प्रकारे हा 10 संयोजना तोडण्याचा मार्ग आहे. हे जे 10 विकार आहेत ना याला 10 हिंड्रन्स म्हटलेले आहे. हे 10 अडथळे आहेत, हे 10 संयोजने आहेत की जे माणसाला दुःखमुक्त होऊ देत नाही, जे माणसाला दुःखमुक्त होऊ देत नाही. पण जो व्यक्ती श्रमण होतो म्हणजे डोक्यावरचे केस काढून, दाढी मिशीचे केस काढून, अंगावरती काशा वस्त्र परिधान करतो आणि ध्यान मनन चिंतन करत करत डोक्यामध्ये काय आहे? मला फक्त दुःखमुक्त व्हायचं आहे, मला फक्त हे 10 संयोजने तोडायचं आहे, बाकी मध्ये दुसरा कोणता उद्देश नाही आहे. तर तो श्रमण ध्यान मनन चिंतन करून श्रोतापन्न होतो, सकृदागामी होतो, अनागामी होतो आणि सरते शेवटी अरहंत होतो. असं बोलल्यानंतर बघा पुन्हा तो महाली भगवान पुन्हा विचारतो की भगवान हे सर्व जे तुम्ही सांगितलेलं आहे हे प्राप्त करण्यासाठीचा पण कोणता मार्ग आहे का? म्हणजे ध्यान तर आपण करतो पण या ध्यानासोबत कोणता मार्ग आहे की ज्या मार्गाने एक श्रमण दुःखमुक्त होतो? तर भगवान बुद्ध म्हणतात एकमेव मार्ग आहे, त्याच्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही आहे. आर्य अष्टांगिक मग्गो, आर्य अष्टांगिक मार्ग, याच्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही आहे.
आर्य अष्टांगिक मार्गाला दुःखमुक्तीचा मार्ग म्हणतात, आर्य अष्टांगिक मार्गाला निब्बाण पदाचा मार्ग म्हणतात, आर्य अष्टांगिक मार्गाला मध्यम मार्ग म्हणतात. हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी, याच्यावर अनेक वेळा आपण प्रवचन सुद्धा केलेले आहेत. बघा, मागच्या आपल्या 37 बोधिपाक्ष धम्माच्या प्रवचन मालिकेमध्ये प्रत्येक तत्व अगदी डिटेलमध्ये आपण समजून घेतलेलं आहे. बघा, भगवान बुद्ध म्हणतात आर्य अष्टांगिक मार्ग एकमेव मार्ग आहे की जो तुमच्या दुःखमुक्तीचा मार्ग आहे. या मार्गाशिवाय दुसरा कोणता मार्ग नाही आहे. तर आपल्यालाही जर आपल्या चित्त अवस्थेतील हे 10 विकार नष्ट करायचे असतील तर आपल्याला आर्य अष्टांगिक मार्गानेच जाऊन आपल्याला हे विकार नष्ट करावे लागणार आहेत. हे आहे खूप कठीण. हा विषय जो आहे ना, हा विषय खूप कठीण आहे. पण जेव्हा तुम्ही याचा अभ्यास करता, अगदी साध्या सोप्या शब्दात जरी समजून घेतलं ना आपण, तरी तुमच्या लक्षात येईल की आपण हे करू शकतो. बघा, जसं एक तुम्हाला समजून सांगण्यासाठी, बघा तुम्हाला समजून येईल अगदी सोप्या भाषेमध्ये उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही एका विहारामध्ये जातात, तुम्हाला एका विहारामध्ये जायचं आहे आणि त्या विहारामध्ये प्रवेश करण्यासाठी 4 पायऱ्या आहेत. किती? 4 पायऱ्या आहेत. पण तुम्ही जेव्हा जाता तर तुम्ही असं पाहता की त्याच्या 4 पायऱ्या आहेत, त्या 4 पायऱ्यांवरती धूळ साचलेली आहे, त्या 4 पायऱ्यांवरती धूळ आहे, माती आहे, खूप डस्ट आहे. तर आपण आधी पायऱ्या कशा पार करणार? मग तुम्ही असा विचार करता की आपण असं करूया, एक एक पायरी स्वच्छ करत जाऊ, एक एक पायरी स्वच्छ करत जाऊ आणि मग असं करता 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 आपण वरच्या पायरीपर्यंत पोहोचू. मग तुम्ही काय कराल? त्या व्यक्तीने काय केलं? पोछा घेऊन आला. मग त्याने पहिली पायरी बघितली, त्या पहिल्या पायरीवरती खूप धूळ साचलेली होती, खूप माती साचलेली होती. त्याने बघितलं की त्या पहिल्या पायरीवर काहीतरी लिहिलेलं आहे, अंधुक काय दिसत नाही आहे. मग त्याने ध्यान मनन चिंतन या मार्गाने जाऊन सांगायचं म्हणे, त्याने मग पोछा घेतला आणि पहिल्या पायरीवरची पूर्ण धूळ साफ केली, पूर्ण धूळ साफ केली. तर धूळ साफ करताना त्याने पाहिलं, अरे या पहिल्या पायरीवर एवढी सारी धूळ आहे. एक धूळ आहे सक्काय दिठ्ठी, दुसरी धूळ आहे विचिकिच्छा, तिसरी धूळ आहे शीलबद्ध परामर्श. त्याने साफ केली पूर्ण धूळ, पूर्ण ती पायरी साफ केली. ती पायरी स्वच्छ झाली. तेव्हा त्याने बघितलं त्या पायरीवर लिहिलेलं होतं श्रोतापन्न. त्याने पहिल्या पायरीवरती पाय ठेवला, अरे मी श्रोतापन्न झालो. त्याने बघितलं दुसरी पायरी आहे आता आपल्याला, पण दुसऱ्या पायरीवर सुद्धा धूळ साचलेली आहे, माती साचलेली आहे, घाण आहे. पुन्हा आपला पोछा घेतो, पुन्हा ती पायरी स्वच्छ करतो, कंटिन्यू करतो का स्वच्छ, दुसरं काहीच करत नाही, एकच काम करतो, स्वच्छ करतो, एकदम स्वच्छ करत राहतो. तर पाहतो काय, त्या पायरीवर सुद्धा धूळ साचलेली आहे. एक आहे कामरागची धूळ, दुसरी आहे पटीक म्हणजे द्वेष बुद्धीची धूळ. ती सगळी धूळ साफ करतो आणि सगळी साफ केल्यानंतर पाहतो त्याच्यावर सुद्धा काहीतरी लिहिलेलं आहे. तिथं लिहिलेलं होतं सकृदागामी. अरे वा, त्या सकृदागामी पायरीवरती पाय ठेवला, मी सकृदागामी झालो. तेव्हा सकृदागामी झाला तर त्याने मागे वळून पाहिलं, त्या खालच्या पायरीवर पाहिलं, अरे मी पहिली पायरी तर साफ केली, श्रोतापन्न जी पायरी आहे ती पहिली पायरी मी साफ केली, पण कॉर्नर थोडीशी धूळ बाकी आहे. असते तुम्ही स्वच्छ करताना, झाडू मारताना मेन भाग स्वच्छ करता, पण कॉर्नरला धूळ राहते थोडी. तसं तो पाहतो की अरे पहिल्या पायरी श्रोतापन्न पायरीमध्ये कॉर्नर म्हणजे कोपऱ्यामध्ये थोडीशी धूळ आहे, अरे ते स्वच्छ करायला पाहिजे. आणि मी ज्या पायरीवरती उभा आहे म्हणजे कोणती सकृदागामी, याही पायरीवरती इकडे आजूबाजूला कॉर्नरला थोडीशी धूळ साचलेली आहे. तो पुन्हा विचार करतो की जोपर्यंत ही पायरी स्वच्छ होणार नाही तोपर्यंत आपण वरच्या पायरीवर जाऊ शकत नाही. पुन्हा पोछा घेतो, हातामध्ये पोछा घेऊन पुन्हा पहिल्या पायरीवरती ते सगळी धूळ स्वच्छ करतो. एकदम कॉर्नर मध्ये जी थोडी ती धूळ आहे ती सगळी धूळ स्वच्छ करतो, कन्फर्म करतो की आता पहिल्या पायरीमध्ये एवढी पण धूळ नाही आहे. दुसऱ्या पायरीवर पुन्हा स्वच्छ करतो कॉर्नरला, अरे आता दुसरी पायरी सुद्धा स्वच्छ झालेली आहे, आता स्लिपरी सुद्धा नाही आहे. कारण जर तुम्ही चढण्याचा प्रयत्न कराल ना तर पाय स्लिप होईल, अन्ना वरच्या पायरी तुम्ही जाऊ शकत नाही. त्यासाठी अरे हे चिकनाहट आलेली आहे हे सुद्धा स्वच्छ करा, कारण पाय स्लिप होत आहे, वरती चढता येत नाही आहे, हे स्वच्छ करावं लागेल. मग त्याने ती पूर्ण पायरी स्वच्छ केली. आता श्रोतापन्न ही विकार, ते तीनही धूळ स्वच्छ झाल्या.
त्याच्यानंतर दोन विकार कामराग पटीक, तेही धूळ स्वच्छ झाली, दोन्ही पायऱ्या स्वच्छ झाल्या. आणि दोन्ही पायऱ्या जेव्हा स्वच्छ झाल्या तर सहजरित्या हा वरच्या पायरीवरती पोहोचला. वरच्या पायरीवर पोहोचल्याबरोबर त्याने बघितलं की त्या पायरीवर लिहिलं होतं अनागामी. अनागामी पायरीवरती उभा झाला. तिसऱ्या पायरीपर्यंत पोहोचलो आणि अशा प्रकारे तो पाहतो आता वरची जी चौथी पायरी आहे, अरे चौथ्या पायरीपर्यंत पोहोचायचं आपल्याला, पण या अनागामी आणि चौथ्या पायरी अरहंत पायरीच्या मधामध्ये आणखीन खूप सारी धूळ साचलेली आहे. तर ती धूळ कोणती आहे? अरे रूप रागाची धूळ आहे, अरूप रागाची धूळ आहे, त्यानंतर मान धूळ आहे, त्यानंतर उद्धच्च नावाची धूळ आहे, अविद्या नावाची धूळ आहे. अरे ही धूळ स्वच्छ करावी लागेल. पुन्हा प्रयत्न करतो, वीर्य जागृत करतो, मेहनत जागृत होऊन पुन्हा पोशाख घेतो आणि ती सगळी धूळ स्वच्छ करतो. बघा, ते पूर्ण पाचही विकार नष्ट करतो, सगळी धूळ स्वच्छ करतो. अशी करतो धूळ स्वच्छ की जसं कुठेही कॉर्नरला पण थोडे विकार राहणार नाही. बघा, थोडा लवले सुद्धा या धुळीचा राहणार नाही. पूर्ण स्वच्छ करतो, कन्फर्म करतो आता पूर्ण पायरी स्वच्छ झालेली आहे, सगळे विकार सगळी धूळ नष्ट झालेली आहे, स्वच्छ झाली पायरी. सहजरित्या वरच्या पायरीवरती पाय ठेवतो आणि पाहतो तर काय, त्या पायरीवरती लिहिलेलं आहे अरहंत, दुःखमुक्त. आणि मग तो तिथे पाहतो आणि मग तो कन्फर्म करतो, विश्वास होते की आता हे सगळे 10चे 10 विकार धूळ मी नष्ट केली आणि आता मी दुःखमुक्त झालेलो आहे. तर असे हे उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे बुद्धाने सांगितलेला जो समाधी मार्ग आहे, तो समाधी मार्ग अशा पद्धतीने केवळ व्यक्तीच्या दुःखमुक्तीसाठी आहे. आणि तुम्ही असा विचार करूनच जेव्हा ध्यानाला बसाल ना, तेव्हा तुम्हाला त्याचा लाभ होईल. बाकी विचार करून जर बसले ना तर तेच तुझ्या डोक्यात दिसेल, तोच विचार येईल. बघा, बाकी विचार करून बसू नका. बुद्धाचा समाधी मार्ग हा केवळ माझ्या दुःखमुक्तीसाठी आहे असा विचार करून ध्यानाला बसा. बुद्धाचा समाधी मार्ग हा माझ्या मनाला सर्व प्रकारच्या विकारातून नष्ट करण्यासाठी आहे असा विचार करून ध्यानाला बसा, तरच तुम्हाला त्या ध्यानाचा लाभ होईल. अशा प्रकारे भगवान बुद्ध त्या महालीला ह्या संपूर्ण दुःखमुक्तीचा मार्ग त्याला समजून सांगतात. तेव्हा जाऊन तो महाली त्या दुःखमुक्तीच्या मार्गाला समजून घेतो. तो भिक्षू होत नाही, पण भगवान बुद्धांचा उपासक होतो. भगवान बुद्धांना हात जोडून म्हणतो की भगवान खूप छान आहे, भगवान खूप छान आहे, भगवान तुम्ही जो दुःखमुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे, भगवान मला खूप चांगल्या प्रकारे समजलेला आहे. आजपासून आपला आजीवन उपासक म्हणून मला स्वीकार करावे. आणि तेव्हापासून तो महाली लिच्छवी भगवान बुद्धांचा उपासक होतो. तर अशा प्रकारे महाली सुत्तामध्ये महाली लिच्छवी भगवान बुद्धांचा उपासक कसा झाला, बुद्धाचा कसा उपदेश त्याने ग्रहण केला, या संदर्भातील हे सुत्त आज आपण बघितलेलं आहे. सरतेशेवटी हे जेवढे पण सुत्त आपण आतापर्यंत बघितलेले आहे, मग ते ब्रह्मज्ञान सुत्त असो, त्यानंतर सामान्य फल सुत्त असो, अंबट्ट सुत्त असो, की सोनदंड सुत्त असो, की काल परवा बघितलेलं कूटदंत सुत्त असो, किंवा हे महाली सुत्त असो, या सर्व सुत्तांचा मतीत अर्थ किंवा भावार्थ काय एकच आहे, मनुष्याच्या दुःखमुक्तीचा मार्ग कोणता, आणि तो दुःखमुक्तीचा मार्ग कोणता आहे, आर्य अष्टांगिक मार्ग. तर अशा प्रकारे आपण हे सर्व व्यवस्थित समजून घ्यावं, याचा चांगला अभ्यास, ध्यान, मनन, चिंतन करावं, कारण हाच आपल्या कल्याणाचा मार्ग आहे. तेव्हा धम्मदेशनीच्या शेवटी तुम्हा सर्वांच्या प्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो.